राज्यात विधानसभा निवडणूक जी ती मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठेची झालेली आहे, कारण का अपोजिट जो उमेदवार असेल त्याला पाडण्यासाठी आता तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। विशेषतः आपण जर पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून महायुती असेल किंवा राज्यातील महाविकास आघाडी असेल यांच्यामध्ये जागा वाटपा संदर्भातील अनेक चर्चांना उधाण येताना पाहायला मिळत आहे। काल रात्री जर आपण पाहायला गेलं तर एक महत्त्वाची बैठक ही महाविकास आघाडीमध्ये झाली होती। बीकेसीएची जी बैठक झाली होती, या बैठकीमध्ये आपण पाहतो की जवळपास महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो निश्चित झाल्याचं म्हटलं जातं। मात्र एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जरी जागा वाटपचा फॉर्म्युला असेल किंवा जागा वाटप असेल त्याचा तिढा जो असेल तो सुटताना पाहायला मिळत असलं तरी दुसरीकडे आपण पाहतोय काँग्रेससाठी अच्छे दिन येताना पाहायला मिळत आहे। कारण भाजपने ज्या प्रकारे अच्छे दिनचा नारा हा राज्यात आणि देशात दिला होता त्याचनुसार आता तेच अच्छे दिन आता काँग्रेसला येताना पाहायला मिळत आहे। त्याचं कारण असं आहे की लोकसभेमध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, त्यामुळे कुठेतरी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसला मोठ्या भावाचा मान मिळताना पाहायला मिळते। कारण जवळपास 105 जागा ज्या आहेत त्या काँग्रेस लढवणार असल्याची माहिती समोर येते। आणि याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी आपण जर पाहायला गेलं तर काँग्रेसला मोठं खिंडार जे आहे ते नांदेडमध्ये पडलं होतं, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराज चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता। राज्यसभेवरती त्यांनी जागा मिळवली होती आणि त्याच सोबतच त्यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांच्या आपण पाहतोय सून ज्या होत्या त्यांनी सुद्धा काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती। आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय की आता हे दोघे जण जे होते भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांची सून मिनल खतगावकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी जी ती त्यावेळेला दिली होती। अशोकराव चव्हाण यांच्यासोबत त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश सुद्धा केला होता। मात्र आता अशोकराव चव्हाण हे जरी राज्यसभेवर असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी आता हे भास्करराव खतगावकर आणि त्यांची सून मिनल खतगावकर हे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घरवापसी करताना पाहायला मिळते। कारण मुंबईमध्ये ते गेल्या काही दिवसांपासून तळ थोकून असल्याची सुद्धा माहिती समोर येते। आता सद्यस्थितीत जर आपण पाहिलं तर भास्करराव खतगावकर जे ते काँग्रेसच्या मुंबईतील आपण पाहतो टिळक भवन येथे उपस्थित असल्याची माहिती समोर येते। या ठिकाणी नांदेडची एक महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा पार पडणार आहे। या बैठकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील संदर्भातील जे नेते मंडळी आहेत त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं जाणार आहे। काँग्रेसचे प्रभारी जे ते रमेश चेन्नीताला आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली ही नांदेडची बैठक जी ती पार पडणार आहे। बैठकीला अद्याप सुरुवात झालेली नाहीये, मात्र सध्या सर्व जे नेते मंडळी आहेत ते काँग्रेसच्या टिळक भवन येथे जमण्यास सुरुवात झालेली आहे। नुकताच जर आपण पाहिलं बाळासाहेब थोरात यांच्याशी सुद्धा आपण बातचीत केली आहे। बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्यांनी सोडून गेले होते मात्र कुठेतरी आता घरवापसी जी ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। सध्या आपण पाहिलं तर या ठिकाणी नांदेडची जी महत्त्वपूर्ण बैठक आहे ती आता होणार आहे। विशेषतः जर आपण पाहायला गेलं तर या सगळ्या संदर्भातील अधिक माहिती सुद्धा अशी येते समोर की वसंतराव चव्हाण यांनी सुद्धा नांदेडमध्ये त्यांना काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली होती। त्यांनी भाजपकडून जो विजय होता तो खेचून आपल्या काँग्रेसकडे आणला होता। वसंतराव चव्हाण यांनी सुद्धा तो विजय मिळवला होता, मात्र काही आजार असतो त्यांचं आता निधन झालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी सुद्धा लोकसभेला जी पोटनिवडणूक होणार आहे ती नेमकी कोण निवडणूक लढवणार आहे हा सुद्धा प्रश्न तो काँग्रेस समोर उपस्थित राहिलेला आहे। मात्र त्यांचे पुत्र जे त्यांना कुठेतरी ही उमेदवारी मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। मात्र दुसरीकडे ज्या प्रकारे आता हे भास्करराव पाटील खतगावकर आणि मिनल खतगावकर या काँग्रेसमध्ये घरवापसी करत आहेत, त्यामुळे कुठेतरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्या सुद्धा कोणत्या तरी जागेवरती ठाम राहणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्यावेळेला लोकसभा निवडणूक होती त्यावेळेला लोकसभा निवडणुकीत त्यांनी अशोकराव चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर त्यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली होती। मात्र त्यांनी प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी दिली होती भाजपने आणि अशातच आता आपण पाहतोय की तीच नाराजी कुठेतरी आता उघड होताना पाहायला मिळते। त्यामुळे पुन्हा एकदा मिनल खतगावकर असतील किंवा भास्करराव पाटील खतगावकर असतील हे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घरवापसी करताना पाहायला मिळत आहे। सध्या आपण पाहतोय की अनेक काँग्रेसचे नेते मंडळी जे ते टिळक भवनला दाखल झालेले आहेत आणि विशेषतः ज्या मिनल खतगावकर यांच्यासोबत आपण बातचीत करत होतो, मिनल खतगावकर या आता पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यानंतर त्या नांदेडमधील नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दावा करू शकतात अशी सुद्धा शक्यता जी ती वर्तवली जाते। त्यामुळे आता आपण पाहतोय की एकंदरीत ही घरवापसी जरी होत असली तरी या सगळ्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे काँग्रेसने ज्या 105 जागांवरती दावा केलाय त्यामध्ये खतगावकर म्हणजे ज्या मिनल खतगावकर आहेत यांना उमेदवारी दिली जाणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आताची नांदेडची जी बैठक ही टिळक भवन येथे होते ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण
त्यामध्ये भाजपला जो खिंडार पडलेला आहे आता ज्या 2 घरवापसी या बड्या नेत्यांमुळे होणार आहे, त्यामुळे कशा प्रकारे पुढची रणनीती आखायची आहे, महाविकास आघाडीमध्ये कशा प्रकारे पुढचा प्रवास असणार आहे, या सगळ्यावर ही चर्चा जी आहे ती आता या बैठकीमध्ये होताना जी आहे ती पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.